नमस्कार सगळ्यांना. आज मी भारत विद्यालय उमरगा इथे आलोय. भारत शिक्षा संस्था उमरगा संचलित भारत विद्यालय उमरगा इथे आलोय. अं, थोडक्यात मी कुठं आलो हे तुम्हाला दाखवतो. ही माझी बॅग आणि पाण्याची बॉटल. अं, तात्याराव माधवराव मोरे, संस्थापक व चिटणीस भारत शिक्षण संस्था उमरगा यांचा हा पुतळा. ही शाळा आणि शाळेचा हा फ्रंट एरिया, पुढचा एरिया. स्वामी विवेकानंदांचा हा हे मस्त चित्र येतो. महाराष्ट्र शासनाचं हे शालेय विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शिक्षण हक्काची किमया न्यारी, शिक्षण गंगा आता घरोघरी. आणि मी ह्या समोरच्या बाजूला उमरगा उमरगा तालुक्यातलं हे बस स्टँड आहे समोर. हे जे समोर आहे ना, समोर उमरग्याचं बस स्टँड आहे. आणि ह्या रोडच्या बस स्टँडच्या अपोजिट साईडलाच ही शाळा आहे. तर ह्या लग्नाला मी आलोय. तर ह्या लग्नाचा सगळा थाटमाट म्हणा किंवा लग्नात जे काही सगळ्या विधी चालतात, मी या विधींच्या विरोधात अजिबात नाही किंवा विवाह संस्कृतीच्या सुद्धा विरोधात नाही. पण मला ह्या विधींचं एवढं मला आकर्षण मला वैयक्तिक असं वाटत नाही. मला उलट ह्या गोष्टी खूप रटाळवाण्या वाटतात, खूप वेळखाऊ वाटतात. त्यामुळं मला विवाह संस्था ही संस्था फार आवडत नाहीये. आणि जसं जसं माझं वय वाढत चाललं तसं तसं मला विवाह संस्था तशी कन्सेप्ट चांगली आहे की जुन्या काळात एका माणसासाठी एक स्त्री असं एक बंधन बांधून ठेवायला म्हणून ही संस्था तशी चांगल्या हेतूने बांधलेली आहे. पण मग त्या संस्थेसोबत बाकीच्या ज्या काही गोष्टी आल्यात की मी मागच्या म्हणजे मार्च महिन्यात माझ्या मावस भावाचं एक लग्न बघितलंय. आता आज माझा मित्र रुपेश ह्याचं पण एक लग्न बघितलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी सोबत विवाह एक खूप छोटी गोष्ट आहे. त्याच्यासोबत हा सगळा जो बडेजाव येतो, त्या गोष्टीला माझा म्हणजे विरोध नाही म्हणणार परत मी. मला ह्या गोष्टी एवढ्या नाही आवडत. म्हणजे साध्या साध्या अशा गोष्टी की बाबा लग्न त्या दोन व्यक्तींचं होणार आहे, ओके, एक स्त्री एक पुरुष. तर त्या दोन लोकांच्या लग्नासाठी एवढं 1200-1300 लोकांना काय म्हणून जेव घालायचं. दुसरी गोष्ट, मी ह्या मतापर्यंत आलोय की लग्न ही खूप खाजगी गोष्ट आहे. तर त्यासाठी माफ करा, लग्न ही खूप खाजगी गोष्ट आहे. तर मग त्यासाठी एवढा 1000 लोकांना बोलवा, त्यांच्यासमोर हा सगळा प्रदर्शनच असतं एक प्रकारचं. म्हणजे बाकी लोक खाली असतात, एक स्टेज उंच असतं, त्या उंच स्टेजवर नवरा नवरी ते दोघं पण सजलेले, त्यांच्या आजूबाजूला असलेली लोक पण सजलेली, म्हणजे कपड्यांनी म्हणा, चेहऱ्यावरच्या मेकअपनी म्हणा, परत स्टेज सजलेलं, म्हणजे आकर्षणाचं मुख्य केंद्र. तसंच ज्यावेळी हे जात असतात नवरा नवरी त्या स्टेज पर्यंत, तर दोन्ही बाजूला ते जे आपण दिवाळीत लावतो झाड टाईप ते काहीतरी उडवतात. परत ते आजकाल नवीन निघाले की दोन्ही बाजूला मडके ठेवलेले असतात आणि त्या मडक्यांमध्ये आय थिंक पाणी असतं, वरून बर्फ वगैरे टाकतात. तर मग त्यात ते धुवा निघतं. ते कुठलं मला वाटते ड्राय कार्बन, मला एक्झॅक्ट माहिती नाही, कार्बन डायऑक्साईड वगैरे काहीतरी असतं. तर त्यातलं ते धुवा निघतं, ते एंट्री भारी दिसते असं काही. परत मला ह्या गोष्टींचा विरोध आहे की मुळात लग्न ही खूप खाजगी गोष्ट असताना तुम्ही एवढ्या लोकांना आणून त्या नवरा नवरींना शोपीस म्हणून ठेवता, शोपीस करता. परत त्याच्यासोबत बाकीच्या सगळ्या विधी म्हणा, परत फटाके वाजवणं, बँडबाजा वाजवणं, कशासाठी कशासाठी मला मला माझा ह्या गोष्टींना तिटकारा म्हणा किंवा माझा विरोध आहे वैयक्तिक. मला फक्त आवडत नाही. बाकीच्यांनी केलं तर माझा काही विरोध नाही, त्यांनी खुशाल करावं. आणि बरं, लग्न ही फुकट नसतात ना, त्यासाठी चिक्कार पैसे लागतात. तिथपर्यंत मला माहिती आहे, माझ्या मावस भावाच्या लग्नाला जवळपास 7 ते 8 लाख रुपये लागले. 7 ते 8 लाख रुपये काही कमी गोष्ट नाही. 7 ते 8 लाख रुपये एका शेतकऱ्याचं वर्षाचं उत्पन्न असतं. आता मे बी त्यांच्यासमोर इथून पुढे प्रश्न असेल की ज्यावेळी पावसाळा लागेल, पावसाळ्यात बियाणे, खतं, फवारण्या, मजुरांचे पैसे, ट्रॅक्टरने जर पेरणी केली त्यांचे पैसे,
ह्यासाठीची जुळवाजुळव कुठून करणार? मग काढा सावकाराकडनं पैसे. तर मला ह्या गोष्टी एवढ्या पटत नाहीत. मला वाटतं की हा जो खर्च होतोय तो चुकीच्या जागी होतोय. हाच खर्च तुम्ही बरं तेवढे 7-8 लाख रुपये जर तुमच्या अकाउंटला असतील किंवा त्याची एफडी करा. गेला बाजार तुम्ही त्यातले काही पैसे काढून कुठेतरी छान फिरून यावं. आणि माझं ह्या गोष्टीला प्रचंड समर्थन आहे की तुम्ही जेवढं फिराल ना तेवढं तेवढं तुमचं माइंड खुलेल, तुमचं म्हणजे बुद्धी तुमची वाढेल. त्यामुळं फिरणं गरजेचं आहे. मी आता इतकं की माझ्या घरी आत्ता माझी बहीण, माझा दादा, माझी वहिनी, आई, आजोबा हे सगळे घरी असताना सुद्धा मी काल रात्री इथून तिकडून पुण्याहून इथं आलोय ह्या लग्नासाठी. आणि मला खूप कंटाळा येत होता की कशाला जायला. सांगून देईन मी रुपेशला की बाबा शक्य नाही झालं किंवा काय. तरी पण मी ठरवलं की नाही, जायचंच आहे, बघू काय होईल ते. मग संध्याकाळी ट्रॅव्हल्स बुक केली, रात्री तिथून बसलो 10:30ला. सकाळी इकडं 7-8च्या आसपास पोहोचलो. एक लॉज बघितलं, त्याला सांगितलं की बाबा मला फ्रेश व्हायचं. त्याने एक रूम दिली, तिथं कपडे ठेवले, ब्रश केला, फ्रेश झालो. खाली येऊन मस्तपैकी फिरलो इकडे तिकडे, नाश्ता केला, इडली आणि चटणी. नाश्ता करून मस्तपैकी चहा घेतला. एक कटिंगचं दुकान बघितलं, साडी थोडीशी ट्रिम करून घेतली. आणि परत कटिंगच्या ठिकाणी एक तो कटिंगवाला तो ओळखीचा नाही, म्हणजे ओळखीचा म्हणजे त्याच्यासोबत ओळख झाली. तो रुपेशच्याच गावचा होता. त्याने असं सांगितलं की मी रुपेशची लहानपणी कटिंग सुद्धा केलेली. तर मग त्यांनी मला म्हटलं की साहेब चला होतून मला चहा पाजवतो. मग त्यांनी मला परत एकदा चहा पाजवला. मग त्याला भेटून मी वर गेलो लॉजला. तिथं फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली. तिथं मोबाईल चार्जिंग लावला, बराच वेळ बसलो तिथं. माझा दुसरा एक मित्र येईपर्यंत मग त्याच्यासोबत मी लग्नाच्या ठिकाणी निघून गेलो. तर मग मला हेच म्हणायचं की बाबा एक वेळ तुम्ही फिरलेलं परवडेल त्यातले काही पैसे खर्च करून. आणि असं अजिबात नको व्हायला की फिरण्याच्या बाबतीत एक माझं ऑब्झर्वेशन की तुम्ही एकदमच जर बाहेरच्या राज्यात किंवा बाहेरच्या देशात गेलात ना, तेवढ्या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. फरक फरक कळणार नाही तुम्हाला. तुम्ही आपल्या जर जिल्ह्यात आहात ना, तर दुसरा जिल्हा एक्सप्लोअर करा. जर आजूबाजूचे जिल्हे एक्सप्लोअर करा. एक 4 जिल्हे, 6 जिल्हे, 8 जिल्हे जर तुमचं बघून झाले किंवा एक 3-4 ठिकाणी तरी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र, जसं मी मराठवाड्यातलं आहे तर मी थोडंसं कोकण बघावं, मी थोडंसं विदर्भ बघावं, मी थोडंसं नॉर्थ महाराष्ट्र जसं आपला खानदेश बघावं, पश्चिम महाराष्ट्रातलं इकडं जरा सांगली कोल्हापूर साईडला जाऊन बघावं. 2 दिवस राहा, 3 दिवस राहा. ह्यातनं तुमची बौद्धिक विचार क्षमता वाढते किंवा तुम्हाला जग कसं विचार करते किंवा लोक कसा विचार करतात, कसं राहतात हे सुद्धा कळतं. आपण बऱ्याचदा लोकांच्या बोलण्यावर हसतो किंवा लोकांच्या लहेजावर हसतो. बरीच लोक माझ्या सुद्धा लहेजावर हसत असतात. पण मग आपण जोपर्यंत त्या एरियात जात नाही, त्या एरियात आपण ती लोक कशी बोलतात ते बघत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आता आमच्याच जिल्ह्यात मी धर्माबाद तालुक्याचा आहे, तर आमच्याकडची बोलीभाषा वेगळी आहे. धर्माबाद पासून एक 20-30 किलोमीटर, 40 किलोमीटर वर गेल्यावर नायगाव तालुका आहे. नायगावची बोलीभाषा वेगळी आहे. ओके. तर मग हा हा म्हणजे एका जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एवढा फरक आहे, तर मग तुम्ही किमान ते वेगवेगळे भाग तरी बघायलाच पाहिजे. तर मग जसं तुम्ही थोडंसं राज्य एक्सप्लोर केलं आपलं आपलं, तसं मग तुम्ही परराज्य एक्सप्लोर करावं. 2-4 राज्यातले आपण तुम्ही ज्यावेळेस 2-4 राज्य तुमची फिरून होतात, त्यानंतर तुम्ही एखादा देश बघावं. असं तुम्ही जोपर्यंत म्हणजे मला एकंदरीत ह्यात हे सांगायचं होतं की लग्नावर एवढा पैसा खर्च करणं फार गरजेचं नाही. प्री वेडिंग शूटचा एक फॅड निघालाय. परत सांगतो की जे लोक करतात त्यांना काही माझा विरोध नाही किंवा त्यांना काही हिट नाही. माझं वैयक्तिक मत सांगतो की मला एवढंसं काय 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 म्हणून करावं. बरं किती तुम्ही प्री वेडिंग शूट करून आणि किती त्याचे फोटो तुम्ही बघणार आहेत परत. ओके. प्री वेडिंग शूट किंवा प्री डिलिव्हरी शूट एक असते, काही लोकांचं बघितलंय डीपीला वगैरे स्टेटसला वगैरे ठेवलं. तर परत तेच माझं की हे जे विवाह संस्कार आहे असतील किंवा ते डिलिव्हरीचे जे संस्कार असतील ना, ते खूप खाजगी गोष्टी आहेत. त्या अशा 4 चौघांना दाखवायचे नाहीत. नाही दाखवलं तरी चालणार आहे. ओके. जसं विवाह लग्न हे त्या दोन नवरा आणि बायको ह्या दोघांच्या मधलं एक 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 प्रकारचं कॉन्टॅक्टच असतं. मला असं वाटतं की बाबा तू माझी काळजी घ्यावी, मी तुझी काळजी घ्यावी, सुख दुःखात साथ द्यावं. आणि ते तसंच असते. जोपर्यंत आपल्याला वाटतं की समोरचं आपली काळजी करतोय, तर आपण पण तेवढंच करतो. ज्यावेळी आपल्याला असं वाटायला लागलं की समोरच्याला फरक नाही पडायचा, तर आपण पण असा विचार करतो की आपण पण नको फरक पाडून घ्यायला. तर ह्या अशा सगळ्या गोष्टी असतात. तर
मला मग अशा वेळी आचार्य प्रशांत यांचं एक वाक्य आठवतं. तर त्यात त्यांचं म्हणणं आहे की प्रत्येक माणूस हा एक इंडिव्हिज्युअली स्वतंत्र व्यक्ती आहे. ओके. म्हणजे आपण असं म्हणतो ना की तुझ्या येण्यानं माझं आयुष्य पूर्ण झालं किंवा तुझ्याशिवाय माझं आयुष्य सुन सुन होतं. तर हे सगळं थोतांड आहेत बरं का. हे मला सुद्धा वाटतं, म्हणून बोलतोय. हे सगळं थोतांड आहेत. प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा एक स्वतंत्ररित्या पूर्ण असलेला व्यक्ती आहे. आणि कोणाच्या येण्यानी किंवा जाण्यानी फार फरक पडायला नाही पाहिजे, आणि पडतही नाही तसं. किंवा कोणतं माझ्या आयुष्यातून येऊन गेलं तर मी उद्या लगेच आत्महत्या करणार नाही, की मी लगेच कुठेतरी फास लावून घेणार नाही गळ्याला. तर मग ह्या सगळ्या गोष्टी थोतांड आहेत, पूर्णत्वाच्या वगैरे. जर असंच काही राहिलं असतं, देवाने प्रत्येकाच्या कपाळावर शिक्का मारून दिला असता ना. माझ्या आईच्या कपाळावर शिक्का माझ्या बाबांच्या नावाचं मारला असतं, माझ्या बाबांच्या कपाळावर माझ्या आईच्या नावाचा शिक्का मारला असता. ओके. म्हणजे तो माणूस बाबा 18-20 वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीला शोधला असतो, बाबा ही बाई कुठे. ओके. तर ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे ह्या गोष्टी त्या ज्यांनी हे जे नियम बनवलेत ना, हे संसाराचा म्हणजे काय जगाचा गाडा एका बंधनात एक सुरळीत चालायला पाहिजे, म्हणून ह्या सगळ्या विवाह आणि ह्या सगळ्या संस्था बनवलेल्या आहेत. तसा प्रत्येक माणसाने स्वतंत्र असायला पाहिजे. किंवा हे पण खूप महत्वाचं आहे की माझ्या सुखाची किंवा आनंदाची जिम्मेदारी मी पुढच्या व्यक्तीवर टाकायला अजिबात नाही पाहिजे. मी इंडिव्हिज्युअली खुश राहायला पाहिजे. मग ते खुश राहण्याचे मार्ग माझे वेगळे असतील. मला चांगलं पुस्तक वाचायला आवडतं, चांगला सिनेमा, चांगलं वेब सिरीज असेल ती बघायला आवडते, चांगलं गाणं ऐकायला आवडतं. वा 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 वा. तर हे चांगल्या गाण्यावरून आठवलं की मागच्या काही दिवसांपासून मी पंजाबी आणि हरियाणवी गाणी ऐकतोय. तर जे कोणी व्ह्युअर्स लोक आहेत ते प्लीज ऐका. खूप सुंदर आहेत ती गाणी. म्हणजे आपण एक्सप्लोर करायला पाहिजे बरं का. मराठी तर अप्रतिम आहेत, आपली आपली मायबोली आहे, तिला तर चॅलेंजेस नाहीये. पण मग हिंदी सोडून, हिंदीला म्हणजे हिंदीतली पण चांगली गाणी ऐकाच, पण मग पंजाबी आणि हरियाणवी पण गाणी ऐका, चांगली ते ऐका. तुम्ही सर्च करून ऐका फक्त. तर हे मी तुम्हाला मगाशी लग्नाबद्दल बोलतो. असं एकंदरीत माझं मत आहे. लग्नावर पैसा खर्च नको करायला, आणि लग्न ही खूप खाजगी गोष्ट आहे. तर ती आपल्या ओळखीच्या जवळच्या 5-50 लोकांमध्ये केलं तरी लग्न होतच. ओके. जे आपण सारखं म्हणतो ना, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने किंवा देवांच्या साक्षीने, तर कुठलं एक मंदिर बघावं, माझ्या ओळखीचे 4 लोक बोलवतील, 50 लोक बोलवेन, आणि त्यांच्या समोर मी ते लग्न करेन. आणि पुढं मी आयुष्याच्या म्हणजे काय जे आयुष्य आपल्या वाट्याला येईल त्याच्या मार्गाला लागेल. तर एवढं ते साधं सोपं असावं. जशी कोविडमध्ये व्हायची 50 माणसांची लिमिट किंवा 20 माणसांची लिमिट, तर तेवढ्याच लोकांसोबत व्हायला पाहिजे लग्न, या मताचा मी आहे. आणि बिलकुल अजिबात गाजा न करता घरगुती, घराच, गावातल्याच मंदिरासमोर. ओके. तेवढ्याच 4 लोकांना जीव घालून कटलो तुम तुम्हारे रस्ते हम हमारे रस्ते, असं. तर मग हे असं एकंदरीत माझं मत होतं हे लग्नाबद्दलचं. तुम्हालाही काही गोष्टी वाटत असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. ही माझ्या मागे जे तुम्ही शाळा बघताय ना, ती शाळा आहे भारत विद्यालय उमरगा. आणि ही शाळेचा हा जे शाळेमध्ये शिरले हा फ्रंट फेस आहे हा. आणि ही जी मूर्ती आहे ती तात्याराव माधवराव मोरे यांचे संस्थापक व चिटणीस होते. तर ही अशी ही संस्था आहे. सुंदर असं हे शाळा आहे. शाळेचा हा समोरचा परिसर आहे मोठा. शाळेच्या समोरच्या बाजूलाच हे आपलं बस स्टँड इथलं उमरग्याच. तर मला वेळ आहे जायला थोडा, म्हणून म्हटलं रस्त्यावर कुठेतरी बसण्यापेक्षा किंवा बस स्टँड मध्ये बसण्यापेक्षा आवाजामध्ये थोडा इकडे बसलो. तर चालेल, भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.